त्या वतीनं अनुसूचित जाती जमाती आयोगाला प्राप्त झालेल्या तक्रारीमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील पारधी समाजाच्या समाजसेविका सुमन काळे यांचा मे 2007 रोजी पोलिसांच्या कोठडीमध्ये पोलिसांच्या मारहाणीने मृत्यू झाला। मे 2007 ला या महिलेच्या खुनाच्या घटनेनंतर सुमारे 2 ते 2.5 वर्षानंतर या संदर्भाने गुन्हा दाखल झाला। ही अत्यंत आश्चर्याची बाब मी आपल्या समक्ष प्रस्तुत करतो आणि त्यावरून दुर्दैव की आता 17 वर्ष लोटलेले आहेत या प्रकरणाला। अजूनही या महिलेच्या परिवाराला किंवा समाजाला न्याय मिळाला नाही। आरोपी अजूनही मोकाट आहेत। कोर्टाने कोणत्याही पद्धतीची कार्यवाही केली नाही। याच्यामध्ये पोलिसांनी खूप प्रयत्न केला की या महिलेने विष पिऊन पोलीस कोठडीमध्ये आत्महत्या केली अशा पद्धतीचा देखावा देखील पोलिसांनी तत्कालीन पद्धतीने निर्माण केला। परंतु 1 सप्टेंबर 2007 ला केमिकल ॲनालायझरच्या रिपोर्टनुसार या महिलेच्या शरीरात विष नसल्याचे स्पष्ट झाले आणि त्यानंतर 2009 मध्ये या महिलेचा खून झाला अशा पद्धतीचा गुन्हा दाखल करण्यात आला। तत्कालीन पोलिसांनी पुन्हा त्यांचा छळ मांडला, गुन्हा दाखल केला खुनाचा, परंतु तरी देखील कोणत्याही पद्धतीचा उपयोग झाला नाही। पुढे हा तपास CIDला वर्ग करण्यात आला सन 2013 मध्ये। तेव्हाही सन 2013 पासून 2021 पर्यंत कोर्टाने कोणत्याही पद्धतीची कार्यवाही केली नाही। प्रशासनाने कोणत्याही पद्धतीची हालचाल दाखवलेली नाही। 13 जानेवारी 2021 ला उच्च न्यायालयाने ट्रायल कोर्टाला खून झाल्याबाबतचे पुरावे आरोप निश्चितीच्या वेळेस गृहीत धरता येतील अशा पद्धतीचे आदेश देत 6 महिन्यात खटला संपवावा असे देखील निर्देशित केले। ही तारीख होती 13 जानेवारी 2021 आणि आजही अत्यंत आश्चर्यकारकरित्या या संदर्भाने कोणत्याही पद्धतीची कार्यवाही झालेली नाही आज तारखेपर्यंत। त्यामुळे आता 4 महिन्यापूर्वी पुन्हा या सामाजिक संघटनेच्या तक्रारीच्या आधारावर शासनाने सरकार पक्षाला मदत व्हावी म्हणून पुन्हा नव्याने वकील साहेबांची नेमणूक केली। दुर्दैव असं आहे की याच्यामध्ये पोलीस अधिकारी तत्कालीन हे स्वतः आरोपी असल्यामुळे या संदर्भाने या प्रकरणामध्ये स्थानिक पोलीस असतील, CID असतील, हे देखील या परिवाराला मदत मिळू नये आणि यांना कोणत्याही पद्धतीची आरोपींना सजा लागू नये याच पद्धतीने काम करत असल्याची तक्रार या विवेक विचार मंचाने त्या परिवाराच्या माध्यमातून आयोगापर्यंत पोचती करण्याचं काम केलेलं आहे। आणि त्यामुळं आज मी अहिल्यानगरीतील त्या परिवाराला भेटीसाठी या ठिकाणी बोलावलं, समक्ष त्यांच्याशी भेट देऊन चर्चा केली, त्यांचं म्हणणं समजून घेतलं आणि प्रशासनाच्या इथले जिल्हा पोलीस अधीक्षक असतील किंवा CIDचे तपास अधिकारी असतील किंवा जबाबदार अधिकारी असतील, त्याचप्रमाणे एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी असतील किंवा सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त असतील किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी म्हणून SDO असतील, SDM असतील,
महसूल विभागाचे, ज्यांनी या सगळ्या प्रकरणात कार्यवाही करणे अपेक्षित होतं. दुर्दैवाने आयोगाच्या पत्राच्या नंतर या सगळ्या प्रशासकीय यंत्रणा कामाला लागल्या आणि काल पहिल्यांदा या परिवाराला या चारही विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या, त्यांना शोधलं, त्यांच्याशी चर्चा केली, परंतु कार्यवाही मात्र अजूनही कोणत्याही पद्धतीने केली नाही. त्यामुळे आजच्या या आढावा बैठकीमध्ये मी स्पष्ट शब्दामध्ये CIDचे अधिकारी असतील, पोलीस विभागाचे अधिकारी असतील, एकात्मिक विकास प्रकल्पाचे अधिकारी असतील, प्रकल्प अधिकारी, सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त असतील किंवा मग महसूल विभागाचे SDM असतील, या सगळ्यांना स्वतंत्र तपास करत त्यांच्या अभिप्रायासह तपशीलवार माहिती पुढच्या 7 दिवसांमध्ये आयोगाच्या कार्यालयामध्ये सादर करण्याचे निर्देशित मी आज या ठिकाणी केले. त्याचप्रमाणे पुन्हा दुर्दैवी आश्चर्य असं आहे की या प्रकरणामध्ये एवढ्या वर्षाचा कालावधी लोटल्यावरही आणि ही महिला आदिवासी पारधी समाजाची आहे हे माहिती आणि निष्पन्न झाल्यावरही कोणत्याही पद्धतीची ॲट्रॉसिटी देखील दाखल करण्यात आलेली नाही. या सगळ्या विभागाने या संदर्भाने चौकशी करत तत्काळ प्रभावाने अटॉर्नी जनरल महाराष्ट्र राज्य यांचं मार्गदर्शन मागवत या संदर्भाने ॲट्रॉसिटी दाखल करण्याचे निर्देश देखील मी आजच्या आढावा बैठकीमध्ये प्रशासनाला दिलेले आहेत. अनुसूचित जाती जमातीच्या आयोगाचा उपाध्यक्ष या नात्याने समाजाचा हा दुर्लक्षित वर्ग, हा शोषित वर्ग, ज्यांच्यावर पिढ्यानपिढ्या अन्याय आणि अत्याचार झाले, हे देखील समाजाचा भाग आहे आणि समाजाच्या मुख्य धारेत त्यांना जोडण्याचं काम देखील हे निव्वळ आयोगाचंच नाही, शासनाचंच नाही, प्रशासनाचंच नाही, तर ते समाजाचं देखील आहे. आणि त्यामुळं समाजातल्या सर्व स्तरातल्या पुढाऱ्यांनी, जागरूक नागरिकांनी, बुद्धिवंतांनी, सामाजिक कार्यकर्ते, कार्य म्हणून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत अशा सगळ्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी म्हणून आणि समाजाच्या मुख्य विकासधारेशी जोडण्यासाठी म्हणून काम करावं असं आवाहन देखील मी आज आपल्या माध्यमातून इथल्या समाज धुरीणांना करतो. धन्यवाद.